आणि आज आम्ही खूप छान ठिकाणी एका आलो आहोत, टॅलिनमध्येच आहोत. आणि आजचं वेदर ॲक्च्युली खूप फॉगी आहे, पण एक अशी जागा आम्हाला मिळाली आहे की वरतून व्ह्यू खूप सुंदर दिसतो आहे. आणि ओल्ड टाऊनच्या जवळच ही जागा आहे ज्याचं नाव आहे पटकुली व्ह्यूइंग प्लॅटफॉर्म. मी इथं स्क्रीनवरती नाव देईनच, आता मी तुम्हाला बॅक कॅमेराने सगळं दाखवते. खूप छान आहे. हा प्लॅटफॉर्म आहे तो टुंपी नावाच्या हिलवरती आहे, जो इथल्या ऐतिहासिक भागांपैकी एक आहे. आणि इथे जाण्यासाठी 2 मुख्य रस्ते आहेत. तो एक म्हणजे पटकुली स्टेअर्स आणि दुसरा आहे तो टुंपी स्ट्रीट. तर आत्ता आपण पटकुली स्टेअर्सच्या रस्त्याने जात आहोत. तर इथे जाण्यासाठी वरपर्यंत टोटल 157 पायऱ्या आहेत आणि वरती गेल्यानंतर आपल्याला खूप छान असा अप्रतिम व्ह्यू बघायला मिळतो. हे ठिकाण जे आहे ते फोटोग्राफी करण्यासाठी किंवा सनराईज सनसेट बघण्यासाठी खूप उत्तम असं ठिकाण आहे. ॲक्च्युली आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी चंद्रग्रहण होतं आणि ग्रहण बघण्यासाठी म्हणून खास आम्ही तिकडे गेलो होतो. पण ऑब्व्हियसली एवढ्या फॉगी वातावरणात आम्हाला ग्रहण तर नाहीच दिसलं, पण संपूर्ण शहराचा खूप छान असा फॉगी व्ह्यू बघायला मिळाला, जो आम्ही अजिबात एक्सपेक्ट केला नव्हता. खूप फॉग आहे आज इकडे. तर मस्त उंचावरती ही जागा आहे आणि बघू शकता केवढा प्रचंड फॉग आहे. खूप वारा पण छान वाहतोय आणि इकडून पूर्ण टॅलिन शहराचा व्ह्यू दिसतो. ॲक्च्युली फॉगी असल्यामुळे थोडंसं कमी दिसतंय, पण खूप मस्त वाटतंय इकडे. खूप मस्त फॉगी आहे सगळं. आणि इथे त्यांनी असा एक मॅप पण दिला आहे या जागेचा. हा ॲक्च्युली स्टोनियन लँग्वेजमध्ये आहे. येस, अशी ही जागा आहे. टुंपी हिल हे टॅलिन शहराच्या जुन्या संरक्षण व्यवस्थेचा एक भाग होतं, कारण इथून ओल्ड टाऊन आणि बाल्टिक सी हे संपूर्णपणे नीट पाहता येतं. पण जसजसा काळ गेला, शत्रूंचे धोके कमी झाले आणि शहर आधुनिक झालं, तसं हे ठिकाण संरक्षणापेक्षा प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित झालं. क्लिअर वेदर असेल त्यावेळेला कदाचित अजून जास्ती छान व्ह्यू दिसेल पूर्ण शहराचा, पण आत्ता पण खूप मस्त दिसतंय. पुन्हा खाली जाताना आता आपण टुंपी स्ट्रीट या दुसऱ्या रस्त्याने जात आहोत. खूप छान लुक आहे सगळीकडेच. बिल्डिंग तुम्ही बघत असाल. हा रस्ता आहे जिकडून आत्ता आपण आलेलो. बिल्डिंग दिसते आपल्याला, ती अलेक्झांडर कॅथेड्रल आहे. तर आत्ता मागे आपण जे बघितलं आत्ता, तर इकडे यांचा काहीतरी आय डोंट नो काहीतरी डान्स चालू होता. कोणाला माहिती असेल ते काय आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर आता आम्ही निघालेलो आहोत त्या तिकडून. आता खाली आलो आहोत ऑलमोस्ट. आणि ते सगळीकडे खूप मस्त छान वातावरण आहे. वारा आहे छान, पण तेवढंसं गार नाही वाटत आहे, पण छान आहे. आणि गर्दी पण वरच्या भागात जरा कमी आहे. अदरवाईज ओल्ड टाऊनला थोडी तशी गर्दी असते, बट इकडे नाही आहे. मागून तन्मय आणि रितिका येत आहेत. हे आपलं फर्स्ट किक इन द कॉक म्युझियम, ज्याचा मी व्हिडिओ केला होता. माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ. बघितला नसेल तर जरूर बघा. मी खाली पिन कॉमेंटमध्ये लिंक देईन याची. इकडचं फेमस अलेक्झांडर नेव्हेस्की कॅथेड्रल आहे, ते आपण कधीतरी बघायला जाऊया. हो नक्कीच. ॲक्च्युली इथे बऱ्याचशा आहेत बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या. सो आम्ही पण थोडं हळूहळू एक्सप्लोर करतो आहे. बिकॉज सध्या मध्ये रितिकाच्या स्कूलची ॲडमिशन आणि थोडं आम्ही अपार्टमेंट चेंज वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी होतो, त्यामुळे तसा वेळ नाही मिळाला.
बट येस, आता लवकरच जाऊ. काय किक इन द कॉकच्या साईडने आपण आलो आहे. किक इन द कॉकचा व्हिडिओ बघितला असेल तर याचा मी व्हिडिओ केला आहे सेपरेट. हे सगळा टनेल पॅसेज आणि आता त्याच्या बॅक साईडने आपण आलो आहोत. इकडून एक्झिट आहे याची दुसऱ्या बाजूने. येताना आपण त्या दुसऱ्या साईडने आलो होतो. आपण एक्झिट घेऊ, खालच्या बाजूला अजून उतरून जाऊ. हे पूर्ण ओल्ड टाउनच आहे. सध्या आता इथे समर्स ऑलमोस्ट संपत आले, तर आता ऑटोम चालू झाले. सो इथे आता सगळीकडे फॉल सीझन आहे आणि त्यामुळे जरा रेस्टॉरंट्स वगैरे पण थोडे कमी दिसतात आपल्याला. म्हणजे अदरवाईज जेव्हा समर होते तेव्हा हॉटेलच्या जे काही रेस्टॉरंट आहे त्याच्या बाहेर असे स्टूल वगैरे टाकून लोक मस्त खायला वगैरे त्यांनी अरेंजमेंट केलेली असायची. टेबल्स वगैरे बाहेर असायचे. ही मगाशी बिल्डिंग जी आपण धुक्यामध्ये बघितलेली त्याच्या आपण फ्रंट साईडने आलो आहे. आता इकडून आलेलो आता आपण. आणि हा असा 360 डिग्री व्ह्यू आहे. हे पण एक म्युझियम आहे कुठलं तरी. बघूया कधीतरी ते पण एकदा कव्हर करू. रितिका मगाचपासून भरपूर तिची मस्ती करून इकडे तिकडे पळून झाले, कारण तिला इथे बऱ्यापैकी मोकळं मिळालेलं. आता जरा बॅटरी डाऊन आहे तिची, पण भूक लागली आहे तर सगळ्यांनाच. आता कुठेतरी मस्त जागा शोधून तिथे डिनर करायचं आहे. आपण जुन्या मूवीजमध्ये वगैरे बघतो तशी इथे एक घोडागाडी ठेवली आहे. आणि इथे पण जरा थोडंसं खाली असून सुद्धा जरा फॉगीच वाटतंय. कॅमेरामध्ये येत आहे का नाही माहिती नाही, पण खूपच फॉगी दिसतंय. समर्समध्ये इकडे खूप जास्त गर्दी दिसते आपल्याला. पण आता इकडे हळूहळू वातावरण जसं जसं थंड होतं आहे, सगळे रेस्टॉरंट्स आणि ज्यांचे टेबल्स पहिले बाहेर होते ते सगळे आता आतमध्ये गेलेत. आणि गर्दी पण त्याच्यामुळे बरीचशी कमी आहे आजूबाजूला. अदरवाईज इकडे खूपच क्राऊडेड एरिया असतो हा. समोरची बिल्डिंग जर दिसत असेल तर फुल धुक्यात. आता आम्ही जस्ट एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत डिनर करायला. रितिकाला इकडे त्यांनी कलर पेन आणि रंगवायला दिलं. येस, तर पिझ्झा खायला इकडे एक मामा मिया म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिकडे आलो आहे आम्ही. आणि इथेच बाजूला एक ओल्ड हंसा म्हणून एक रेस्टॉरंट येतात, तिकडे आम्ही जस्ट तिकडे बाहेर मेनू बघत होतो, तर त्यांनी सांगितलं की ते 50s मधल्या सगळ्या डिशेस त्यांनी ठेवल्यात एकदम ओल्ड आणि ऑथेंटिक, म्हणजे प्रॉपर इस्टोनियन फूड ज्यांना ट्राय करायचं आहे.
तर आम्ही बघितले ते मेनू, बट सध्या आम्ही आत्ता नाही घेतलं बिकॉज थोडेसे व्हेज ऑप्शन्स कमी होते आणि आम्ही ऑलमोस्ट म्हणजे फुल व्हेजच खातो. तर येस, त्यामुळे आता पिझ्झा खायला जस्ट आलो आहे आणि ऋतिकाचं चाललं आहे इथे रंगवणं. इकडे आता आमचं फूड आलं आहे, समजत एक मोठा पिझ्झा आणि फ्राईज. तर आता जस्ट आमचं असं गरम गरम मस्त डिनर आलं आहे. मस्त फॉगी वातावरणामध्ये असं गरम पिझ्झा आणि फ्राईज छान वाटतात. ॲक्च्युली इंडियाला असतो तर मस्त गरम कांदा भजी असा एक बेत केला असता, बट ठीक आहे आता सध्या हे आहे. येस, तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.